नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा जाणार आहोत आठवणीच्या गावात, म्हणजेच माझ्या आठवणीतला, गावच्या रानामधला आठवणीतला सडा. पूर्ण रान शांत झालं, हा सडा शांत झाला आणि म्हणाला, या भूमंडळी परत फिरा रे आपल्या हक्काच्या शेतात. एकावर एक गगनचुंबी घर जणू आकाशाला टेकलेले. खाली बसलेला सडा म्हणजे माहेर वासनीचे माहेरघर, सासरवासियांचे आश्रयस्थान, शेतकऱ्याचे बलस्थान, पोषण करण्यास समर्थ असलेला. दोन बाजूला दोन दऱ्या, नावे त्यांची खोपली आणि जंगटी, पायथ्याशी निसर्गरम्य ठिकाण, जणू भात शेतीची खाण. खाली दोन बाजूला दोन विहिरी, जेवण न्याहारी करण्याकरता कातळाच्या चादरी, त्यावर बसून जेवण्याची औरच मजा. सर्वांनीच अनुभवलेली मध्ये मध्ये वड पारंब्याची, आंब्या फणसाची उंच उंच झाडे, जमिनीतून फुटणारे खळखळ पाण्याचे झरे आणि विलक्षण गारवा, सर्वच काही निसर्गाचे देणे. यामुळे संसाराच्या गोडीची मजा सांगता न येणारी. मोठ्या पावसात तर सर्वांच्या मुखातून एकच गाणे ऐकायला मिळायचे. समोरचं वजर, सखलची खोल दोन दरी, अहो तिथे उत्तम मासेमारी, जवळच तळ्याच्या माळ्यातील तळी. सर्व काही विलक्षण, सर्व काही भव्य. खूप अंतरापर्यंत पसरलेला सडा माणसाविना पूर्ण शांत झाला आहे. त्याने सर्वांनाच भरभरून दिले. आत्ता त्यालाच पोरखेपणाची जाणीव वाटत आहे. एकांतात त्यालाही कंटाळा आला असणार. पावसाळ्यात हजारो माणसांनी ओसंडून वाहणारा हा सडा आज एकांतवास भोगत आहे. अल्पणीचा तो काळ आठवता खूप वाईट वाटतं. डोंगरावरून पाहताना लिवलिवणारी ती झोपे, शेतात राब राब राबणारे माणसे आधुनिक जगात हरून गेलेली आहेत. बारमाही ये जा असणारा आमचा सडा एकांतवास भोगत आहे. बदललेली जीवनशैली, माणसात झालेली प्रगती, आपल्याला मिळालेल्या सर्व काही सुखसुविधा, त्याचमुळे आपण येथे पाठ फिरवलेले आहे. येथील शेताचे बांध नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, पण काहीच करू शकत नाही. फक्त बोलू शकतो. आता ते दिवस भूतकाळात जमा होणार आहेत. पुढच्या पिढींसाठी तो एक इतिहास जमावेल की माणसं शेती करत होती. आणि हो, महत्त्व नसलेली पडीक जमीन, माझ्यासारख्या भरपूर लोकांनी अनुभवलेला सडा आमच्यासाठी बोलका होता. पावसाळ्यात मासे पकडताना खूप मजा यायची. तो आम्हाला भाकरी देणारा असायचा, पाणी देणारा असायचा आणि भरभरून आनंद देणारा असायचा. जणू काही सुखाचे सागर या सड्यावरती होते. तो आता कळकळीने सांगत आहे, या भूमंडळी परत फिरा रे माझ्या घरट्यात. आत्ताच गरज आहे त्याच्या हाकेला ओ म्हणण्याची आणि तुमच्यामध्ये असलेल्या कसोटीची. तरच तुम्ही नवीन पिढीला दाखवू शकाल हा गजबजलेला सडा. धन्यवाद मित्रांनो.